माढा मतदारसंघातला तिढा सोडवण्यासाठी सागर बंगल्यावर बैठक घेण्यात आली आहे। एव्हरीथिंग इज ओके असं श्रीकांत भारतीय यांनी म्हटलंय। माढ्यामध्ये मोहिते पाटलांच्या नाराजीनं भाजपची डोकेदुखी वाढली आहे आणि माढ्यामधला हा तिढा सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी सध्या एक बैठक बोलावण्यात आलेली आहे। बैठक झाली सगळे ओके एव्हरीथिंग इज ओके। तर माढा मतदारसंघाचा लोकसभेचा उमेदवार तर भाजपनं घोषित केलेला आहे, मात्र या उमेदवाराला उमेदवारी देऊ नये अशी मागणी मोहिते पाटील यांच्याकडून करण्यात येते आणि त्यामुळे आता मोहिते पाटील यांच्या म्हणण्यानुसार माढ्यामध्ये लोकसभेचा उमेदवार बदलला जातो का की मोहिते पाटील हे भाजपला रामराम करतात, या हालचालींकडे अवघ्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। सध्या माढा लोकसभामध्ये राजकीय हालचालींना मात्र प्रचंड वेग आलाय आणि या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी सागर बंगल्यावर एक बैठक बोलावण्यात आलेली आहे। दरम्यान श्रीकांत भारतीय भाजपचे नेते यांचं मात्र म्हणणं आहे एव्हरीथिंग इज ओके। माढ्यामधल्या या घडामोडींची आणि सध्या मुंबईमध्ये त्याबाबतीत सुरू असलेल्या बैठकांबद्दल आणखी माहिती घेऊयात निलेश बुधावले यांच्याकडून। निलेश, कविता रामराजे नाईक निंबाळकर कालच मुंबईमध्ये दाखल झाले होते आणि अजित पवारांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाणार अशा पद्धतीची माहिती होती। त्यानुसार आज एक महत्त्वाची बैठक सागर निवासस्थानी पार पडली। या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यासोबतच माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेले रणजितसिंह निंबाळकर, स्थानिक आमदार असणारे जयकुमार गोरे यासोबतच संजीवराजे नाईक निंबाळकर जे माढा लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक होते आणि जे रामराजेंचे भाऊ आहेत, हे देखील या बैठकीसाठी